तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजेच फूड लवर्सवर. आणि फूड लवर्स चॅनल आज तुमच्यासमोर अजून एक रेसिपी घेऊन आलेली आहे. त्या रेसिपीचं नाव आहे कलेजी मसाला किंवा लिव्हर मसाला. तर व्हिडिओ सुरू करायच्या आधी मला एकच सांगायचं आहे की माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत राहा. तर आपण आजची रेसिपी झटपट सुरू करूया. तर मी त्याच्यासाठी लिव्हर घेतलेलं आहे, म्हणजे मटणाची कलेजी घेतलेली आहे. ही मी अर्धा किलो मटणाची कलेजी घेतलेली आहे आणि आपल्याला ती छान धुवून घ्यायची आहे, व्यवस्थित धुवून घेतलं, कारण की त्याच्यात रक्ताचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पूर्ण ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी तशीच ती पाण्यात भिजत ठेवलेली आहे. इकडे मी घेतलेले आहे धने, बडीशेप आणि सफेद तीळ घेतलेले आहेत, आलं लसूण घेतलेलं आहे, कांदा कापून घेतलेला आहे, कलेजीचे मी मोठे मोठे पीस करून घेतलेले आहेत मीडियम आकाराचे आणि ते पाण्यात तसेच भिजवले. कोथिंबीर आणि मी थोडंसं पुदिना घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि टोमॅटो. तर काय केलेलं आहे, पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेलंच होतं. त्याच्यात मी आलं लसूण पहिल्यांदा टाकून छान त्याचं खरपूस होईपर्यंत भाजून घेतल्यानंतर मी कांदा ॲड केलेला आहे. कांदा घेतलेला आहे ते मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तुमच्याकडे छोटे कांदे असेल तर तुम्ही 3 घेऊ शकता. म्हणजे साधारणतः बघा अर्धा किलो कलेजीसाठी मी इथे 2 मोठे कांद्याचा वापर केलेला आहे. हा कांदा आपला छान परतून म्हणजे असं लालसर झाला की मग आपल्याला बाकीचे पुढचे जिन्नस ह्याच्यात ॲड करून घ्यायचे आहेत. तर कलेजी फ्राय कसं आहे, आपल्याला ह्याच्यात काय तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट लावून आणि सूप सारखं पण करून घेऊ शकता, किंवा तुम्हाला जे हवं डायरेक्ट जर तुम्हाला कलेजी अशी शिजवून घ्यायची असेल तर तेही करू शकता. आता मी हे बघा, कांदा आपला थोडासा छान भाजून झाला की त्याच्यात मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे, पुदिना टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि धने, बडीशेप आणि सफेद तीळ हे अर्धा अर्धा चमचा घेतले तरी चालतील. ह्याने कसं होतं, थोडीशी आपल्याला मसाल्याला एक छान टेस्ट येते. टोमॅटो ऑप्शनल आहे, म्हणजे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टोमॅटोचा वापर करू शकता. जर तुम्हाला नसेल हवं असेल तर तुम्ही नाही यूज केला तरी सुद्धा चालू शकतं. आणि शेवटी मी थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. आता मी सुकं खोबरं एंडला का टाकलं, कारण की मी ऑलरेडी सुकं खोबरं किसून ते छान भाजून खरपूस मी एका एअरटाईट डब्यात 2 ते 3 महिन्याचं स्टोअर करून ठेवते. त्याच्यामुळे मी ते सुरुवातीलाच टाकलं नव्हतं, मी ते एंडला टाकलं. आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित टोमॅटो हे शिजून घ्यायचे आहेत. ते शिजेपर्यंत आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे. एकदा मसाला छान परतून झाला की आपल्याला तो थंड करून एका मिक्सरच्या भांड्यात टाकून छोट्या आपल्याला तो त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी 5-10 मिनिटानंतर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून, आणि शक्यतो मसाला करताना आपल्याला त्याचा पाण्याचा खूप कमी वापर करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता की हे बघा किती छान घट्टसर पेस्ट झालेली आहे, कारण की मी पाणी खूप कमी प्रमाणात यूज केलं. आता मी सेम पॅनमध्ये काय केलंय, थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे आता, कारण की कसं आहे, मटण हे शिजायला किंवा कलेजी हे शिजायला थोडासा वेळ लागतो. तर सुरुवातीला आपण मसाला पुन्हा एकदा टाकून छान खरपूस होईपर्यंत, म्हणजे असं थोडंसं मसाल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता हा कलेजी मसाला मी काही भाकरी ह्याच्यासोबत नाही, तर मी ॲक्च्युली कुलच्यासोबत मी हा सर्व करणार आहे. तर कुलचे मी ऑलरेडी आणलेले होते, तर घरी सुद्धा कुलचे बनवता येतात. मी माझ्या अपकमिंग व्हिडिओ, म्हणजे माझे जे आता नवीन व्हिडिओज येतील तेव्हा मी नक्की तुम्हाला कुलच्याची रेसिपी सुद्धा दाखवेल की कसे आपण हे कुलचे घरी बनवू शकतो. तर आता हे बघा, सगळा मसाला मी एका पॅनमध्ये ॲड करून घेतलेला आहे. छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात आपल्याला बरेच सारे मसाले टाकायचे आहेत. तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे, माझा व्हिडिओ इनपर्यंत बघायचा आहे आणि जेवढे मी मसाले, टिप्स, ट्रिक्स सगळं सांगत असते ते तुम्हाला बघायचं आहे. आणि माझ्या व्हिडिओजना जितके जितके लोकांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता, तर सगळ्या लोकांना शेअर करा. हेच मी सांग. आता थोडंसं हे बघा, मी पाण्याचा वापर केला. काय झालं, मसाले थोडेसे असं तुम्हालाही जाणवलं की तुमच्या पॅनला चिकटतं, तर थोडंसं गरम पाणी वापरा. मी गरम पाण्याचा यूज केलेला आहे. परत एकदा मस्त मिक्स करून घेतलं. मग मी त्यात हळद टाकली, लाल मिरची पावडर टाकली, आपला घाटी मसाला टाकलेला आहे, म्हणजेच कांदा लसूण खोबरे मसाला टाकलेला आहे. त्याच्यानंतर मी थोडासा मालवणी मसाल्याचा यूज केलेला आहे, ज्याने थोडीशी आपल्या कलेजीला एक छान टेस्ट येईल. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसालाही थोडासा, म्हणजे हार्डली किंचित 1/4 चमचा तुम्ही गरम मसाला टाकला तरी चालू शकतो, नाही टाकला तरी चालेल, काही फरक पडत नाही.
तर हा मसाला आपल्याला छान पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याचा आता तुम्ही बघू शकता असा थोडासा पिवळसर गोल्डन असा कलर दिसतोय. तर जोपर्यंत तो मसाल्याचा कलर आपल्याला लाल दिसत नाही तोपर्यंत आपल्याला मसाला हा छान भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम तुम्हाला ह्याच्यात जास्त मोठी ठेवायची नाहीये, तुम्ही मीडियम फ्लेमवर सुद्धा हे मसाले छान भाजून घ्या. मला माहिती आहे थोडासा वेळ लागतो, पण जर तुमच्या जेवणाला छान टेस्ट हवी असेल तर तुम्हाला ही एक गोष्ट पेशन्स करा, ठेवावे तर लागणारच आहे. तर हे बघा मसाले छान भाजून झाले की मी ह्याच्यात कलेजीचे तुकडे टाकून घेते. त्याच्यानंतर मग आपण ह्याच्यावर थोडं मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार. मी अजूनही कशात मिठाचा वापर केलेला नव्हता. आपण एंडला मीठ टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर सुद्धा भरभरणार आहोत. तर मी कलेजी व्यवस्थित आता सगळे पीसेस सगळ्या ठिकाणी व्यवस्थित टाकून घेत आहे आणि आपल्याला एकदा पुन्हा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून काय होईल की आपले मसाले सगळ्या कलेजीला व्यवस्थित लागतील आणि आपली कलेजी मसाल्यामध्ये जो एक स्वाद यायला हवा. बघा कोणतंही तुम्ही नॉनव्हेज डिश घ्या, व्हेजिटेबल डिश घ्या, जोपर्यंत त्याच्यात मसाले छान असे मिक्स होत आहेत मुरत नाहीत ना तोपर्यंत कोणत्याच त्या गोष्टीला चव येत नाही. तर ह्याचप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे आपण आता मीठ टाकत आहोत. चवीनुसार मिठाचा वापर करा आणि मग कोथिंबीर टाकून ह्याच्यात सुद्धा मी गरम पाण्याचा यूज केलेला आहे, जे की मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे. कोणतीही रेसिपी बनवताना किंवा कुठलीही भाजी बनवा, काहीही बनवा, तर तुम्हाला पाण्याचा वापर करायचा असेल तर थोडंसं तुम्ही असं कोमट पाण्याचा वापर केला तरी चालू शकतं. किंवा तुम्हाला आता कलेजी बघा, कलेजी काही वेळेस पटकन शिजते, काही वेळेस तुम्हाला वाटलं की ती शिजत नाहीये तर तुम्ही कुकरमध्ये पण डायरेक्ट शिजवून घेऊ शकता किंवा अळणी सूपमध्ये. आता मी फक्त इथं ही कलेजी फ्रायची मसाल्याची रेसिपी दाखवते, त्याच्यामुळे माझ्याकडे काही वेगळे मटणाचे पीसेस नव्हते म्हणून मी डायरेक्ट शिजवत ठेवली. जर तुम्ही प्रॉपर मटण आणि हे कलेजी शिजत असाल तर तुम्ही अळणी सूप, जे आपल्याला सगळ्या महाराष्ट्रीयन घराघरात माहिती की मटणाची अळणी किती छान लागते, तर ते सुद्धा करू शकता. आता हे बघा इथे सुद्धा मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे. कोथिंबीर भरभरली, नंतर त्याला थोडंसं मी प्लेट लावून ठेवलं आणि त्याच्यानंतर मी काय केलं, हे कुकरच्या भांड्यात ॲड करून 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत मी शिजवून घेतलं. आणि हे बघा आपली छान तर्रीवाल्या कलेजी मसाला फ्राय रेडी झालेला आहे. तुम्हाला बघू शकता तुम्ही की किती तेल सुटलेलं आहे त्याला आणि छान मस्त झालेलं आहे. आता मी तुम्हाला हे एका बाउलमध्ये ॲड करून दाखवते. बघा किती घट्टसर मसाला. तुम्ही बघू शकता सुरुवातीला जेव्हा मी मसाला टाकला तेव्हा त्या मसाल्याचा कलर आणि आत्ता मसाल्याचा कलर किती वेगळा आलेला आहे. म्हणून ना जेव्हा तुम्ही मसाले भाजताना तेव्हा त्याला स्वतःहून जेव्हा तेल सुटायला लागतं तेव्हा आपल्या मसाल्या, आपल्या कलेजी, आपल्या कुठल्याही भाजीला खूप छान टेस्ट येत राहते. तर आपलं हे कलेजी मसाला रेडी झालेला आहे. अप्रतिम टेस्ट लागते. तुम्हाला थोडंसं अजून तिखट करायचं असेल तर तुम्ही तिखट सुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि डिश रेडी झालेली आहे. हे मी आता तुम्हाला कुलचा आणि सलाडसोबत पण सर्व करून दाखवते. तर कशी वाटली माझी तुम्हाला ही रेसिपी हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. माझे सगळे व्हिडिओज नक्की बघा. त्याच्यात मी तुमची माझ्या यूट्यूब चॅनल फूड लवर्सवर जाऊन तुम्ही चेक करू शकता की माझे खूप सारे डिफरंट रेसिपी आहेत. तर तुम्हाला जर फूड लवर्सचे बरेच चॅनल दिसत असेल तर तुम्ही तुमच्या सर्च सेक्शनमध्ये यूट्यूबच्या टाका फूड लवर्स 0109, हे माझं यूट्यूब चॅनल आहे. प्लीज मी तुम्हाला मनापासून विनंती करते की माझं यूट्यूब चॅनलला खूप सारा प्रतिसाद करा, जितकं होईल तेवढं शेअर करा. तुम्ही सुद्धा व्हिडिओ माझे बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, कारण की जेव्हा तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक कराल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स यायला सुरुवात होतील. तर मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुमचे व्हिडिओ माझे मिस होणार नाहीत. तर आपली आजची रेसिपी कलेजी मसाला विथ कलेजी मसाला आणि कुलचा नान रेडी झालेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी पुन्हा एकदा सांगा. हेच मी सांगेल. आता माझी पुढची रेसिपी तुम्हाला कोणती बघायची आहे हे सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मी तुमची जी इच्छा असेल माझ्या पुढची रेसिपी बघण्याची, मी नक्की ती रेसिपी बनवून मी त्यांच्या नावासकट ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करेल की कोणाची रेसिपी मी आज बनवत आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार की तुम्ही माझा व्हिडिओ एंडपर्यंत